नमस्कार, मी उमेश करंजकर। गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती सातत्याने आपल्याला मोठी होताना पाहायला मिळते। खास करून जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार यासाठी गेल्या 11 ते 12 दिवसापासून जे आहे ते जोरदार प्रचार जे आहे ते सुरू होता आणि हा प्रचार नेमका आज येऊन थांबलेला आहे। 5:30 वाजून गेलेले आहेत आणि 5:30 वाजून गेल्यानंतर या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र थेट प्रचार थांबला असेल किंवा थेट सभा घेता येणार नसतील, प्रचार रॅली काढता येणार नसतील किंवा चौकात छोट्या छोट्या सभा घेता येणार नसतील, तरी पण उमेदवाराला जे आहेत ते डोर टू डोर प्रचार जो आहे तो 5:30 नंतर देखील तो करता येणार आहे। थोड्या वेळापूर्वी जे आहे ते निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रचार जो आहे तो थांबला असला तरी जे उमेदवार आहेत ते डोर टू डोर जाऊन प्रचार करू शकतात। मात्र याबाबतचा नियम फक्त एवढाच असेल का आपल्यासोबत 3 ते 4 व्यक्ती व्यतिरिक्त त्यांनी कोणत्याही अजून जास्त लोक घेऊन जाऊ नयेत आणि तसा प्रचार त्यांनी करू नयेत। त्यामुळे आता जे 227 वॉर्ड आहेत या वॉर्डातले उमेदवार जवळपास 1,500 उमेदवार या सर्व 227 वॉर्डामध्ये उभे आहेत। ते सर्वच्या सर्व आपल्या उमेदवारापर्यंत पोहोचू शकतात, त्यांच्या घरी जाऊ शकतात आणि आपला प्रचार करू शकतात। म्हणजे खऱ्या अर्थाने जो 5:30 नंतरचा प्रचार थांबायला हवा होता तो थांबलेला नाहीये। 5:30 नंतर देखील थेट उमेदवार जो आहे मतदाराशी कनेक्ट होऊ शकतो, मतदाराच्या घरी जाऊ शकतो आणि आपला प्रचार जो आहे तो करू शकतो। आणि आपण होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याच्यासाठी कसं जास्तीत चांगले उमेदवार आहोत, आपण निवडून आल्यानंतर त्या प्रभागामधले कसे सुधारणा करू शकतो, कसा विकास करू शकतो हे 5:30 नंतरही तो सांगू शकतो। त्याच्यामुळे आता जरी खऱ्या अर्थाने प्रचार थांबला असला तरी डोर टू डोर प्रचार जो आहे तो थांबलेला नाहीये, तो सुरूच राहणार आहे। यासोबतच जर आपण पाहिलं तर गेले 10-11 दिवस जी प्रचाराची रणधुमाळी मुंबईमध्ये उडाली होती, सगळेच महत्त्वाचे नेते मुंबईकडे जे आहेत ते लक्ष ठेवून होते। कारण 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, मात्र सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आहे। आणि या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडत असताना सगळेच जे मुख्य नेते आहेत, महत्त्वाचे नेते, ते एकमेकांवर आरोप करत होते। खास करून ठाकरे बंधू असतील आणि महायुती असेल यांच्यामधली आरोपांची जी जुगलबंदी आहे ती सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली। यामध्ये अनेक वाद जे आहेत आणि अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळाले। ठाकरे बंधूंकडून सातत्याने मराठी या प्रकारे महायुतीकडून सातत्याने वाद निर्माण केला जातोय, असा थेट आरोप जो आहे तो महायुतीवर करण्यात आला होता। या प्रचाराच्या या दिवसांमध्ये खास करून जर आपण पूर्ण हा सगळा प्रचार पाहिला, प्रचार रॅल्या पाहिल्या, प्रचाराच्या सभा पाहिला, यामध्ये मराठी अमराठी हा मुद्दा महत्त्वाचा होता। ठाकरे बंधूंकडून सातत्याने सांगण्यात येत होतं की या प्रचारादरम्यान जाणून बुजून महायुतीकडून मराठी अमराठी हा मुद्दा काढला जातोय, जेणेकरून जो विकास काम आहेत त्या विकास कामांवरचा मुंबईकरांचं लक्ष हटावं आणि नाही त्या मुद्द्यांवरती मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडावे। मात्र आम्ही म्हणजे ठाकरे बंधू जे आहेत ते सातत्याने विकासाच्या मुद्द्यावर बोलतायत। विकास मुंबईमध्ये काय झालेला आहे, उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना मुंबई महानगरपालिकेने कशा प्रकारे मुंबईचा विकास केला आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये जर त्यांच्याकडे सत्ता आली तर ते कसं मुंबई महानगरपालिकेचा अजून विकास करू शकतील याबाबत सविस्तर जे आहे आपल्या सभेतून, आपल्या वचननाम्यातून आणि एकूणच छोट्या खानी सभेतून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। मग ते उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा मग आदित्य ठाकरे असतील, या सगळ्यांनी या गेल्या 10 ते 11 दिवसामध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा प्रयत्न केला, गल्लोगल्ली जाण्याचा प्रयत्न केला आणि आपला मतदार जिथे जिथे राहतो त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम किंवा तसा प्रयत्न या ठाकरे बंधू आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्याकडूनही करण्यात आला। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महायुतीने देखील तेवढ्याच जोशाने, तेवढ्याच जास्त आणि जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यासोबतच मुंबईतले जे महत्त्वाचे भाजपचे नेते असतील किंवा मग शिवसेनेचे नेते असतील, या सगळ्यांच्या मोठ्या रॅल्या झाल्या, प्रचार सभा झाल्या, छोटेखानी सभा झाल्या। एवढंच काय तर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपल्या महायुतीला कशा प्रकारे मतदान केल्यास मुंबई कशी चांगली होईल, विकास कामं कशी झालेली आहेत आणि यापुढे विकास कामं कशी करणार आहोत याबाबत सर्व माहिती जी आहे ती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांच्याकडूनही काम झालं। मात्र या दोन्ही म्हणजे ठाकरे बंधू असतील, महायुती असतील यांच्याकडनं ज्या सभा झाल्या या सभामधून एकामेकांवरती आरोप प्रत्यारोप जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झाले। जसा मराठीचा मुद्दा होता तसाच हिंदू मुस्लिम हा देखील मुद्दा होता। अनेक वेळा महायुतीचा महापौर कोण असणार, ठाकरे बंधूंचा महापौर कोण असणार यावर वाद होताना आपल्याला पाहायला मिळाले। ठाकरे बंधू सातत्याने म्हणत होते की हिंदू महापौर होणार असं महायुती का म्हणते, मराठी जो माणूस महापौर होणार आहे तो त्यांना नको आहे का,
हिंदूचा सक्ती का केली जाते, का मराठी माणूस हिंदू नाहीये का, अशा अनेक मुद्दे जे आहेत त्या प्रचार सभेतून आपल्याला पाहायला मिळाले. तर तिथेच विकास कामाला कोणताही महत्त्व न देता फक्त ठाकरे बंधू अमराठी, मराठी, हिंदुत्व या सगळ्या मुद्द्यावर प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. विकासाचा कोणताही अजेंडा नाही, विकासाची केलेली कोणतीही कामं नाहीत आणि त्याच मुद्द्यांवरती ठाकरे बंधूंना बोलताही येत नाही असा थेट आरोप जो आहे तो मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी सातत्याने केले. आपण ज्या सभा पाहिल्या त्या सभेतून देखील थेट उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी तर थेट सांगितलं होतं की ठाकरे बंधूंनी किंवा थेट उद्धव ठाकरेंनी एकही विकासाचं काम सांगावं किंवा त्यांचं असं एखादं भाषण दाखवा आणि माझ्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक घ्यावं आणि नंतर ते पारितोषिक वाढून त्यांनी 3000 रुपये केलं होतं आणि 3000 रुपये माझ्याकडनं ते घेऊन जाऊ शकत नाही हे चॅलेंजही त्यांनी दिलं होतं. तर दुसरीकडे जी दादरमध्ये सभा झाली तिथे थेट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलं होतं की मला चॅलेंज देण्यापेक्षा मी तुम्हाला स्वतः चॅलेंज देतो आणि तुम्ही तुमचं आत्तापर्यंत झालेली भाषणं, या प्रचारामध्ये त्यांनी केलेले दौरे आणि त्यामध्ये मतदारांशी साधलेला संवाद यामध्ये कुठेही विकासाबाबत बोललेला असेल मुख्यमंत्री तर मी त्यांना 1 लाख रुपये देईल. केवळ हिंदू, मुस्लिम, मराठी, अमराठी हे सगळे मुद्दे काढत फक्त प्रचार केला जातोय. मुंबईकरांची माती भडकवली जातात आणि मुंबईकरांना फक्त विकासापासून दूर करण्यासाठी किंवा विकासाच्या कामापासून लक्ष दूर करण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे काढले जातात. त्याच्यामुळे त्या भाषणांमध्ये कुठेही तुम्हाला मुंबईचा विकास पाहायला मिळणार नाही आणि विकासाबाबतचं काही कुठलं संकल्पना किंवा त्याबाबतचं विजन कुठलं पाहायला मिळणार नाहीये आणि मुख्यमंत्री केवळ राजकारण करतायत आणि जर त्यांचं विकासावरचं भाषण तुम्हाला सापडलं तर ते मला आणून द्यावं किंवा त्यांनी मला द्यावं, त्यांना मी 1 लाख रुपये बक्षीस दे अशी बक्षिसांची सरबत्ती देखील आपल्याला या प्रचार सभांमध्ये पाहायला मिळाली. एकूणच काय तर हा प्रचार जो आहे तो सर्व मुंबई केंद्रित असताना देखील हिंदू, मुस्लिम आणि मराठी, अमराठी या मुद्द्यावरती गाजताना पाहायला मिळाला. मात्र या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका वॉटर, गटर, मीटर या सगळ्या समस्यांवरती व्हायला पाहिजे होत्या. मुंबईकरांच्या अनेक समस्या आहेत. प्रदूषणाची जी वाढती समस्या आहे ती मुंबईकरांच्या समोर आहे. जे मेट्रोचे जाळं उभं केलं जाते मात्र त्यासाठी जे रस्त्यांवरती खोदकाम केलेलं आहे त्या खोदकामांमुळे मुंबईकरांना होणारा त्रास, पाणी जे मुंबईकरांना व्यवस्थित योग्यरित्या मिळत नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही, 24 तास पाणी मिळत नाही, त्या मुद्द्यावर दोन्हीकडचे म्हणजे ठाकरे बंधू असतील किंवा महायुतीचे नेते असतील ते कुठे बोलताना दिसत नाही. अशा प्रकारचा जनमानस देखील जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळाला. लोकांकडून तशा प्रतिक्रिया देखील अनेक वेळा आपण स्वतः लोकशाहीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. मात्र हे सगळं होत असताना प्रचार नेहमीच शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला होता आपल्याला. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप तेवढ्याच प्रखरतेने होताना पाहायला मिळाले. सभांना देखील गर्दी जी आहे ती जमवण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं सुरू होता. आता थोड्या 2 दिवसापूर्वी ज्या प्रचार सभा झालेल्या आहेत म्हणजे खास करून जर मी उल्लेख करेल तर दादरमधील शिवाजी पार्कमध्ये ज्या सभा झाल्या होत्या 11 तारखेला ठाकरे बंधूंची सभा झाली, ती देखील जंगी सभा झाली होती. जवळपास 20 ते 22 खुर्च्या ज्या आहेत या मैदानात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील ज्या आहे ते काही खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या आणि त्यावरती ट्रोल करण्याचा प्रयत्न जे महायुतीने ठाकरे बंधूंना केला. तर दुसरीकडे जी सभा काल महायुतीची झाली या महायुतीच्या सभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या होत्या आणि त्यावरती देखील जे महायुतीला ट्रोल करण्याचा, देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून आणि मनसेकडून झाला. एकूणच या सभा, त्यामध्ये जमणारी गर्दी आणि तिथून बाहेर पडणारी लोक या सगळ्यांना प्रचाराच्या मध्ये वापर करण्यात आला. या प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे तर होतेच मात्र ते विकासाच्या मुद्द्यांना किती महत्त्व राजकीय पक्षांनी दिलं तो एक प्रश्न आहे. मात्र हे प्रश्न उपस्थित करत असताना जे महत्त्वाचे प्रश्न आहेत मुंबईकरांचे ते कुठे जास्त बोलले गेलेले नाहीये, ते कुठे राजकीय पक्षाने अधोरेखित केलेले नाहीये. ते जे प्रश्न आहेत ते मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचे आहेत ते कुठे बोलताना हे राजकीय पक्ष दिसले नाहीयेत. खास करून मुंबईकरांना काय हवंय, मुंबईकरांना कोणत्या सोयी हव्यात, मुंबईकरांसाठी स्वस्त प्रवास कसा हवाय, मुंबईकरांसाठी जी लाईफलाईन बोलली जाते लोकल व्यवस्था, या लोकल व्यवस्थेला पर्याय व्यवस्था जी मेट्रो होते ती सामान्य माणसाच्या आवाक्यात म्हणजे त्यांना जे परवडणाऱ्या भाड्यामध्ये त्यांना मिळणार आहे का हे कुठेही सांगताना कोणतेही राजकीय पक्ष दिसले नाहीये. मात्र हे सगळा जो बाजार किंवा हा प्रचाराचा बाजार म्हणता येईल, हा प्रचाराचा बाजार गेल्या 11-12 दिवस जो सुरू होता तो आज 5:30 नंतर थांबलेला आहे आणि 5:30 नंतर थांबल्यानंतर मात्र डोर टू डोर प्रचार जो आहे तो उमेदवार करणार आहे. त्याच्यामुळे जे 1,500च्या वर जे उमेदवार या 227 वार्डामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते आता डोर टू डोर जातील. डोर टू डोर गेल्यानंतर ते आपल्या मतदारांना कशा प्रकारे आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील, आपल्या पक्षाला कसं त्यांनी मतदान करावं, आपला पक्ष किंवा स्वतः आपण निवडून आल्यानंतर मुंबई
किंवा त्यांच्या सर्व परिसरामध्ये काय विकास कामं करणार आहोत, ह्यासाठी जे आहे ते हे सर्व उमेदवार आपल्या थेट उमेदवाराच्या घरी जाऊन सांगू शकतील. हे झालं प्रचाराचं. मात्र हे प्रचाराचं होत असताना ज्या आरोप प्रत्यारोपाच्या फेरी होत्या त्या कुठेही कमी झालेल्या नाही आहेत. मात्र त्या आता या 2 दिवसात कमी होणार का, किंवा याबाबत अजूनही या 2 दिवसामध्ये काही अनुचित प्रकार घडतायत का, किंवा इतरांना जोरदार हल्ले या 2 दिवसामध्ये केले जातात का, हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे.